श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला, लेखक क्रमांक 116. अदृश्य श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान आणि छुपे दरवाजे. शंकर भट्टाने श्रीपाद श्रीवल्लभ आज्ञेनुसार त्यांच्या उपस्थितीत श्रीपाद श्रीवल्लभांचे चरितामृत लिहिले. श्रीपाद संकल्पाने हे चरित्र त्यांच्या मामांच्या घराण्यातील 33व्या पिढीत प्रकाशित होण्यासाठी भूमिगत झाले. श्रीपाद 1350 गुरुद्वादशीला गुप्त झाले. पाठोपाठ 3 वर्षांनी शंकर भट्टांचा कोणताही संदर्भ उपलब्ध नाही. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ अवताराची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही. श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज 1458 साली गुरु प्रतिपदेला श्री शैल्य मल्लिकार्जुन कर्दळी वनात गुप्त झाले. तेथून मागच्या जन्मातील सीमित स्मृती लाभलेला बिदरचा बादशहा आणि साखरे सायनदेव कुरवपूरला मंदिर बांधण्यासाठी आले व ते कार्य पूर्ण केल्यानंतर ते आणि 2 नंदीश्वर कवींचा कुठेही संदर्भ उपलब्ध नाही. तसेच भारतभर पसरलेले शिष्य संन्यासी मंडळी श्री शैल्य येथून परत कुठे परतली याचाही नंतर संदर्भ उपलब्ध नाही. बादशहा व सायनदेवांबरोबर श्रीपादांबद्दल जी काही थोडीफार माहिती होती ती देखील पुन्हा काळाच्या पडद्याआड गेली. त्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ लोकांपासून पुन्हा अनभिज्ञ राहिले. परंतु यानंतर साखरे सायनदेवांच्या 4थ्या पिढीतील नामधारकास सिद्धाने भीमा अमरजा संगमावर गुरुचरित्र सांगितले, जो दत्तभक्तांसाठी व कर्नाटक व महाराष्ट्रातील आणि हळूहळू जगभरातील भक्तांसाठी एकमेव गुरुचरित्र हे मोठे भक्तिदालन झाले. 1475 नंतर गुरुचरित्राच्या हस्तलिखित प्रती हळूहळू सर्वदूर पोहोचू लागल्या. यात अध्याय 5 ते 9 मध्ये बिदरच्या बादशहाकडून उपलब्ध झालेली महालय अमावस्या, दत्ताने अप्पळराज सुमतीकडे भिक्षा मागणे, श्रीपाद अवतरणे, श्रीपादांनी पिठापूर सोडणे, गोकर्ण करून कुरवपूर क्षेत्रात अंबिकेला आशीर्वाद देऊन गुप्त होणे, वल्लभेशाला पुन्हा जिवंत करणे एवढी माहिती उपलब्ध होती. पण या 5 अध्यायांनी श्रीपाद हे नाव खेडोपाडी पोहोचवले व या नावावर भक्तांची भक्ती इतकी जडली की नवजात बाळांच्या नामकरणामध्ये श्रीपाद नाव मानाच्या ठिकाणी राहिले. काही शतकांनंतर भक्तांसाठी सज्जनगड हे दालन निर्माण झाले. मग शिर्डी, शेगाव, अक्कलकोट ही दालनं सुरू झाली. समर्थ रामदास, साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, गाडगे महाराज ही व्यक्तिमत्व वेगवेगळ्या भागात आली आणि शरीराने काळाच्या पडद्याआड गेली. हे सर्व सुट्ट सुट्ट होतं. कशाचीही कुणाशीही काहीही लिंक नाही, संदर्भ नाही. कुणी भक्त याला पूजतोय तर कुणी भक्त दुसऱ्याला पूजतोय. आणि 1458 नंतर 550 वर्षांनी 2008 साली विजयादशमीच्या दिवशी सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज पिठापुरात अवतरले आणि श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृताचा मोठा खजिना बाबांनी सर्वांसमोर उघडला. आणि गाणगापूरच्या दालनाला, शिर्डी, शेगाव, अक्कलकोटच्या दालनांमध्ये अचानक एक एक दरवाजे दिसायला लागले. हे संपूर्ण चरितामृत परत परत वाचल्यावर गाणगापूरचा छुपा दरवाजा अक्कलकोटात उघडतो, तर अक्कलकोटचा दरवाजा शिर्डीत उघडतोय. शिर्डीचा दरवाजा कलकत्ता, वाराणसी, कबीरात उघडतो आणि सर्वांचा एक एक दरवाजा पिठापुरात उघडतो. आणि कळस म्हणजे राजधानी पिठापुरात असलेल्या अदृश्य महासंस्थानाला तर इतके दरवाजे सापडले की तिथून तुम्ही कुठेही निघू शकतात. श्री शैल्याला निघा, गाणगापुरात निघा, अक्कलकोटला निघा, शिर्डीत निघा, कुरवपुरात निघा, शेगावला निघा, गोकर्ण महाबळेश्वरात निघा, अगदी वाराणसीत लाहिरी महाशयांकडे निघा, नाहीतर बद्री क्षेत्रात महावतार बाबांकडे निघा. येशूकडे पोहोचला नाही तर मक्केला म्हणजे मक्खेश्वराकडे पोहोचा. सेंट्रल डेपोतून जशा एक एक गाड्या सुटतात तशा पिठापूर डेपोतून या एक एक गाड्या सुटतात आणि परत मुक्कामाला पिठापूरला येतात. म्हणून पिठापुरातील भौतिक बांधकामातील इमारत म्हणजे महासंस्थान नव्हे, तर जिथं जिथं पिठापुराशी जोडलेली दारं आहेत ते सर्व श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानच्या अदृश्य छताखालीच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा महान वटवृक्ष हा जगभर पसरलेला आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे,
दिगंबरा दिगंबरा गोपाल बाबा दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.